आज आपण करणार आहोत रवा केक. घरच्या घरी मऊ आणि स्पॉन्जी रवा केक बनवणार आहोत. मैदा न वापरता आणि अंड्याचा वापर न करता हा मऊ आणि स्पॉन्जी केक तयार होतो. अगदी घरच्या साहित्यामध्ये, कमी वेळात करायला एकदम सोपा आणि साधा. तुम्ही तुमच्या मुलांना हा केक नक्की करून द्या. हा केक खाऊन ते मार्केटवाला केक विसरून जातील. तुम्ही पाहू शकता आपला केक दोन्ही बाजूने किती स्पॉन्जी झाला आहे ते आणि मऊ पण झाला आहे. रेसिपी करायला एकदम सोपी. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम काय करायचं, रवा केक बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे. 1 वाटी रवा घेतला तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेऊयात आणि अर्धी वाटी साखर घेऊयात. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर त्यात 2 चमचे कोको पावडर टाकूयात. त्यानंतर मिक्सर जारमध्ये सर्व साहित्याचं एक छान असं प्रीमिक्स तयार करून घेऊयात. तयार प्रीमिक्समध्ये 1 वाटी दूध घालून घेऊयात आणि 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून घेऊयात. 4 चमचे तेल घालून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर एक टोप प्रीहीट करायला ठेवून देऊयात. आपण केक कशात बेक करणार आहोत त्याला तेल लावून घेऊयात. तुम्ही कुकरच्या डब्यामध्येही बेक करू शकता. मी इथे एक टोप घेतलेला आहे. तयार बॅटरमध्ये अर्धा चमचा सोडा घालून घेऊयात आणि त्या सोड्यावरती 1 ते 2 चमचे दूध घालून परत एकदा मिक्सर जारमध्ये फिरवून घेऊयात. त्यानंतर आपण ज्या टोपाला तेल लावून घेतले आहे त्या टोपामध्ये बॅटर टाकून घेऊयात. 2 ते 3 वेळा बॅटर चांगलं टॅप करून घेऊयात. त्यानंतर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेल्या टोपामध्ये केक बेक करायला ठेवून देऊयात. केक 40 मिनिटं बेक करून घेऊयात. त्याआधी उघडून बघायचा नाही. 40 मिनिटांनंतर आपण केक पाहून घेऊयात. तुम्ही पाहू शकता केक किती छान फुललेला आहे. टूथपिन टाकून आपण चेक करूयात. आपली टूथपिन पण क्लीन आलेली आहे. ह्याचा अर्थ आपला केक छान बेक झालेला आहे. थंड झाला की केक आपण काढून घेऊयात. तर तयार आहे आपला रवा केक. एकदम मऊ आणि स्पॉन्जी, करायला एकदम सोपा आणि साधा. तुम्हीही नक्की ट्राय करा ही सोपी आणि साधी रेसिपी आणि तुमच्याही मुलांना केक करून खायला घाला. त्यांनाही नक्की आवडेल.